विधानसभा निवडणुकीत ओबीसी उमेदवार उभे करून हाकेंनी तोडपाणी केली। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी हा गंभीर आरोप केला। लोहा भोकर विधानसभेत हाकेंकडून तोडपाणी करण्यात आली। लक्ष्मण हाकेंची एक ऑडिओ क्लिप मिटकरींकडून ट्विट करण्यात आली। ॲडव्होकेट कुटुंबासोबतच्या संवादाची ही ऑडिओ क्लिप आहे। दुसरी सुद्धा ऑडिओ क्लिप पोस्ट करण्याचा त्यांनी इशारा दिला। झी 24 तास या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यामधला सुरू असलेल्या शाब्दिक वादात आता अमोल मिटकरी यांनी लक्ष्मण हाके यांचे एक ऑडिओ क्लिप ट्विट केलं। नेमकी या ऑडिओ क्लिप मध्ये काय आहे ऐकूया। हॅलो सर, जय ओबीसी। जय ओबीसी बोला। मी भोकरून बोलतो। प्रहार पक्षाचा तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट कुमठे। हो हो, तुम्ही माझ्या ऑफिसला पण आला होतात। हो हो, साहेब, मी माझ्या पक्षाकडून नामदेव इलवाड यांना एबी फॉर्म दिला होता, त्यांना उभं केलं होतं। त्यांनी आज विड्रॉल केला साहेब आता उमेदवारी अर्ज। आणि त्यांचं म्हणणं की लक्ष्मण हाके साहेबांचा माझ्यावर दबाव आहे। त्यांनी नाही असं नाही ऐका ना सर, मी दबाव करू शकतो का? नाही ऐका ना सर, मला माहित आहे म्हणूनच मी कॉल केला आहे। मी ओबीसीचं खूप मोठं काम करतो भोकरमध्ये। मी तुम्हाला खूप मानतो। मी खूप चांगलं काम आज 2 वर्षापासून आम्ही ओबीसीचं खूप मोठं संघटन केलंय। मी त्यांना म्हणणं होतं की बा तुम्ही पक्षाचं घेऊच नका, एबी फॉर्म तुम्हाला उचलायचं नसेल तर। त्यांनी एबी फॉर्म घेतला आणि आज त्यांनी सकाळी कल्पना न देता उचलला। मी त्यांना एवढंच विचारलं की बा तुम्ही का उचलला, तर त्यांचं म्हणणं की जरांगे पाटलानं जे सकाळी निर्णय घेतला विधानसभा लढवायचं नाही, त्याच्यामुळं हाके साहेबांशी माझं बोलणं झालं। त्यांनी लढतोय आपण जरांगेनी माघार घेतली म्हणून आपण थांबलेलो नाहीयेत। आपण 16-17 उमेदवार आपले आहेत, आपण लढणार आहोत, आपण लोकांना अपील करणार आहोत, लोकांच्या समोर जाणार आहोत। त्यामुळं त्यांचं काहीतरी अडचण असेल बरं का, पण माझा काही नाही अडचण नाही सर। त्यांनी आर्थिक उलाढाल केली। मी कसा दबाव टाकेन बरं? बरोबर, नाही त्यांनी आर्थिक इश्यू करून गेला, पण त्यांनी कारण वरचे दाखवले। आपले ओबीसीने बरेच जणांनी कॉल केलाय त्यांना, तर त्यांना गैरसमज करून द्यालेत की लक्ष्मण हाके साहेबांना त्यांना। तर ऑडिओ क्लिप नंतर मिटकरी आणि लक्ष्मण हाकेंमध्ये जुंपली आहे, पाहूयात। ओबीसींना फूस लावायची की तुम्ही उभे राहा, आपल्याला मराठ्यांविरुद्ध उमेदवार द्यायचे आहेत तिथे। आणि ज्यावेळेस ओबीसी घटकातला एखादा गरीब माणूस तिथे प्रयत्न करतो, तो आर्थिक दृष्ट्या थकलेला असतो, पण लोकांची त्याला मान्यता असते, अशा वेळेस त्याच ओबीसीचा राजकीय फायदा घ्यायचा आणि स्वतःची घरं भरायची, असे काळे धंदे या हाक्याचे आहेत। त्याच्यामुळे मी त्याला परत सांगतोय की तू तुझ्या अवकातीत राहा, लायकीत राहा। तू जे म्हणतोय ना मिटकरीच्या उजव्या गालावर वाय आणि डाव्या गालावर जोरदार झेड काढणार, मी तुझ्या उजव्या गालावर, डाव्या गालावर आणि तुझ्या पार्श्वभागावर सुद्धा वाय झेड काढणार, एवढं तू लक्षात ठेव। अमोल मिटकरी घासलेत चोर, ओबीसी म्हणतोस, लाज वाटली पाहिजे तुला। महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये तुला अजितदादाचं काय, अजितदादाची बाजू बाजू घेतली पाहिजे, पण शिव्या देण्यासाठी आमदारकी दिली अमोल मिटकरीला। अजितदादा पवार, आम्ही सामाजिक न्याय मागतोय। घटनेच्या प्रियांबल मध्ये सामाजिक न्यायासह समता म्हटलंय। काय कळेल अजितदादा पवारांना प्रियांबल? काय कळेल अमोल मिटकरीला?